नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता 40गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबर। नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील माजी नगरसेवकांचे कथित कारनामे आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिराबाबत गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। माजी नगरसेवकांनी आपल्या राजकीय दबावाचा वापर करून संबंधित मंदिरावर ताबा मिळवल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यानंतर मंदिरात येणारी देणगी स्वतःच्या हितासाठी वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला। मंदिरात भाविकांकडून जमा होणारा निधी नेमका कुठे आणि कशासाठी खर्च केला जातो याबाबत कोणतीही पारदर्शक माहिती दिली जात नसल्याचा आरोपही पुढे आला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा सामाजिक कार्यकर्ते श्री सूरज नागपुरे यांनी केला असून त्यांनी मंदिराच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे। भाविकांच्या श्रद्धेचा गैरवापर होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या आरोपावर माजी नगरसेवक किंवा मंदिर व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। नमस्कार, मी सूरज रवींद्र नागपुरे, राहणार संभाजी चौक, नाशिक। दक्षिणमुखी हनुमान मंदिर, उंटवाडी रोड ऑफिस जवळ जे आहे, PWD ऑफिस जवळ जे आहे त्या मंदिरावर माझे वडील अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 12 मधील माजी नगरसेवक शिवाजी त्र्यंबक गांगुर्डे यांनी त्याच्यावर त्यांचं राजकीय वजन वापरून किंवा राजकीय लोकांचा आपला वर्चस्व दाखवून तिकडच्या लोकांना मॅनेज करून तिकडे बेकायदेशीररित्या कब्जा केलेला आहे किंवा बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे। शिवाजी त्र्यंबक गांगुर्डे हे यांना वारंवार आम्ही कायदेशीर नोटीस देऊन कोर्टात प्रकरण चालू असून सुद्धा आमच्या साईडने हा निकाल लागला आहे कोर्टाचा की स्टे आणलेला आहे आम्ही त्यांच्यावर की हे अध्यक्ष नाही आहेत, हे खजिनदार पण नाही आहेत, तरी हे आपल्या राजकीय आपल्या स्वतःच्या हितासाठी त्या मंदिराच्या पैशांचा गैरवापर करतात। मंदिरात येणारे फक्त प्रभागातले लोक नाही, पूर्ण नाशिक जिल्ह्यातून लोक येतात। ते देवस्थान हे खूप जागृत देवस्थान आहे। त्या देवाला येणारे लोक जे भाविक आहेत ते सेवाभावी ज्या आपल्या यथाशक्तीने जे काय दान करतात, हे सगळं दान, हे सगळ्या मंदिराचा पैसा हे स्वतः शिवाजी गांगुर्डे हा स्वतःच्या व मुलांच्या पोळ्या भाजण्यासाठी किंवा स्वार्थासाठी हा पैशांचा वापर करतो। माझं हे वार्डातल्या प्रत्येक प्रभागातल्या लोकांना निदर्शनास आणून देण्याचं काम होतं। ह्या माणसांनी प्रत्येक वेळेस आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे। ह्या माणसांनी प्रत्येक वेळेस मंदिराच्या नावाने खूप स्वतःच्या मंदिराचा पैसा हा स्वतःच्या नावाने वाटलेला आहे। स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, राजकीय वजन वाढवण्यासाठी मंदिराचा पैसा वापरणं कितपत योग्य आहे। तरी मी प्रभागातील सगळ्या नागरिकांना एक आवाहन करतो की कृपया जो हा नगरसेवक आहे, माजी नगरसेवक आहे, याला निवडून देताना विचार करा। तसेच आम्हाला जो त्रास झाला आहे तो तुम्हालाही कुठेतरी जाणवत असेल। खूप जणांना यांनी खूप त्रास दिलेले आहेत। आमचा जो त्रास झालेला आहे किंवा आम्हाला नाहीच, हे मंदिराचे पैसे तो माझाही पैसा नाही आहे, हा नागरिकांचा पैसा आहे। नागरिक त्या आपल्या याच्यातून पैसे देतात, आपल्याला श्रद्धेतून पैसे आणून देतात, पण त्या पैशांचा कुठे चांगला वापर होत आहे आणि काय गैरवापर होत आहे हे मला निदर्शनास आणून देण्यास आज भाग पडलं। आणि हे प्रत्येक वेळेस गोड बोलणार, प्रत्येक वेळेस लोकांना पुढे जाऊन फक्त दाखवणार की हे आमचं मंदिर आहे असं। त्याचप्रमाणे मी जसं तुम्हाला सांगितलं सगळ्यांना की मंदिराचा पैसा हा ह्या गोष्टीसाठी वापरला जात आहे। हा अमोल गांगुर्डे हा शिवाजी गांगुर्डे यांचा मुलगा आहे। हे कोणाचे पैसे आहेत, हे कोणाचे टी शर्ट आहे, हा नक्की मंदिराचा पैसा वापरला कुठे जातोय, हे मंदिराची प्रसिद्धी करताय की स्वतःची राजकीय पोळी भाजतायत? कोणाचं नाव आहे हे? कोण आहे युवा नेते? यांचा काय संबंध मंदिराशी? प्रमाणे जेव्हा मी मंदिराचा व्हिडिओ काढत होतो दानपेटी मोजताना, या पैशांची कशी उधळण चालू आहे
शिवाजी गांगुर्डे स्वतः ते मंदिराचे जे दानपेटीत मिळणारे पैसे हे कशी उधळत आहेत बघा, तुम्ही बघू शकतात. त्याचप्रमाणे ज्या वेळेस मी मंदिरात दानपेटी उघडली, बेकायदेशीररित्या उघडली, त्यावेळेसचा हा व्हिडिओ काढत होतो. शिवाजी गांगुर्डे हे स्वतः त्या मंदिरांच्या पैशांचा कसा उधळत आहेत ते तुम्हाला दाखवतो. मी ज्यावेळेस मला बघितलं आणि मी व्हिडिओ काढत असताना मुद्दाम तो पैसा असा उधळत होते जसा की आपला स्वतःचा पैसा आहे, आणि हे पैसे ते परस्पर आता घरी घेऊन जातात. आम्ही व्हिडिओ नाही काढावा किंवा आम्ही तिकडे येऊन लोकांच्या निदर्शनास नाही आणून देण्यासाठी ते आता पैसे स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन घरी बंगल्यावर घेऊन जातात. लवाटेनगरला राजे बंगल्यामध्ये घेऊन जातात, तिकडे मोजतात आणि स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी ह्या सगळ्या पैशांचा उपयोग ते करतात. मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो की या माणसाला निवडून देण्यासाठी किंवा यांना तिकीट मिळणार. त्याचप्रकारे मी देवेंद्र फडणवीस व गिरीश भाऊ यांना नम्र विनंती करतो की या प्रकरणात त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे व तसं या प्रकारे जर तुम्ही अशा बीजेपीचं तिकीट जर अशा माणसाला दिलं जो देवाला मानत नाही, जो धर्माला मानत नाही, तो फक्त पैसा 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 या गोष्टींच्या पाठीमागे धावणारा आहे, जो मंदिराचा पैसा जो स्वतःचा राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरणार आहे, हे कितपत योग्य आहे? हा देवाचा झाला नाही तर हा नागरिकांचा काय होणार आहे? मी धर्मादायिकांना सुद्धा विनंती करतो, देवेंद्र फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्र्यांना पण विनंती करतो की याच्यावर गांभीर्याने लक्ष देण्यात यावे. या प्रकरणात गिरीश भाऊंना पण विनंती करतो की त्यांनी याला तिकीट देताना खूप वेळा विचार करावा. वारंवार मला धमकावण्याचा पण प्रयत्न केलेला आहे, गुंड पाठवले आहेत. तसेच माझ्या जीवेला सुद्धा या मुलांकडून व त्या माजी नगरसेवकाकडून माझ्या जीवाला सुद्धा धोका आहे. तरी मी हे प्रकरण सगळ्या नागरिकांच्या समोर आणण्यासाठी हे एक माझा प्रयत्न करतो आहे. तरी सगळ्यांनी दखल घ्यावी. गिरीश भाऊंना माझी विनंती आहे, तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असताना असा जर माजी नगरसेवक एवढा बिनधास्तपणे बेकायदेशीररित्या मंदिरांवर कब्जा करतोय आणि हा जर नगरसेवक देवाचा नाही झाला तर हा नागरिकांचा कुठे होणार आहे? 28 वर्ष झाले हा नगरसेवक पद भोगत आहे. विकासाची कामे करू, विकासाची कामे आत्तापर्यंत तर काय विकास झोपला होता का याचा? कुठला विकास केला याने वार्डाचा? फक्त मंदिरांच्या नावावर पैसे गोळा करायचे, स्वतःचे पोटं भरायचे, स्वतःच्या राजकीय पोळ्या वाजायच्या, हेच कामं आजपर्यंत हे करत आलेले आहेत. कृपया धर्मादायिकांनी, नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी, गिरीश भाऊंनी याची दखल घ्यावी. गिरीश भाऊंना माझं एवढंच निवेदन असेल की या अशा माणसाला तिकीट देताना 100 वेळा विचार करावा. कृपया याची नोंद घ्यावी. आपल्या स्वराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू